आम्हाला वाटत होतं की गडचिरोलीची परिस्थिती गंभीर आहे, मात्र इकडे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात गडचिरोलीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे। दरम्यान दोन्ही तालुके मी दत्तक घेतो आणि टप्प्याटप्प्याने या तालुक्यांचा विकास करतो असं आदिवासी मंत्री अशोक उईके म्हणाले। दर 2 महिन्यांनी येऊन आढावा घेणार असंही उईके म्हणाले। तर आंबेगाव जुन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच आढावा बैठक असून त्यामध्ये संबंधित विभागाचे सचिव आणि दोन्ही तालुक्यांच्या आमदारांनाही बोलवणार असं उईके म्हणाले। आम्हाला वाटत होतं दादा की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्येच तशी परिस्थिती आहे का असं वाटत होतं, पण त्याच्यापेक्षाही भयंकर जर परिस्थिती असेल तर या जुन्नर तालुक्याने पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे। मी जबाबदारीने सांगतो, जुन्नर आणि आंबेगाव या गावाकडे जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन सांगतो, आंबेगाव आणि जुन्नर हे गाव मी दत्तक घेऊन पूर्ण लक्ष घालीन, विकासासाठी कधी कमी पडू देणार नाही।